बघूयात महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये सध्या उलथापालथ होताना दिसतेय। रत्नागिरीचा विचार करता ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी हे कमालीचे नाराज असून ते दुसऱ्या पक्षाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहेत। राजन साळवी यांनी मात्र याला दुजोरा दिलेला नाही, मात्र ते एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर पक्षप्रवेशासाठी आज अंतिम बैठक पार पडणार असून प्रवेशाची तारीख निश्चित केली जाईल असं सूत्रांकडून कळलंय। पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीआधी राष्ट्रवादी काँग्रेस कामाला लागली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाखाली बैठक पार पडली। पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आणि पक्षाच्या आगामी रणनीतीवर या बैठकीत चर्चा झाली। दुसऱ्याकडे बोट दाखवताना चार बोटं आपल्याकडे असतात याचं भान प्रत्येकाने ठेवलं पाहिजे। अजित पवारांना आपल्या मुलाला आणि पत्नीलाही निवडून आणता आलं नाही असा टोला प्रवीण दरेकरांनी अजित पवारांना लगावला। रायगड जिल्ह्यात भाजपनं शिवसेनेला धक्का दिला। जिल्हा संपर्क प्रमुख प्रकाश देसाई यांनी शेकडो समर्थकांसह भाजपात प्रवेश केला। आमदार सुरेश धस यांनी नाशिकच्या कपालेश्वर मंदिरात जाऊन महादेवाचं दर्शन घेतलं। संतोष देशमुख हत्या प्रकरणात लवकरात लवकर चार्जशीट दाखल करून ही केस फास्ट ट्रॅकवर चालवावी, या प्रकरणातील सर्व आरोपींना फासावर लटकवावं असं साकडं घातल्याचं धस यांनी बोलून दाखवलं। मनोज जरांगेचे तडीपार केलेल्या आरोपीचा आका आहेत। तडीपार केलेल्या आरोपींच्या पैशावरती जरांगेंचं आंदोलन चालतं असा गंभीर आरोप ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी केला। मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला। मणिपूरचे राज्यपाल अजय कुमार भल्ला यांच्याकडे एन बिरेन सिंह यांनी आपला राजीनामा सुपूर्द केला। विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारनं सोयाबीनला 6,000 रुपये हमीभाव देण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र सत्तेत आल्यानंतर महायुती शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला। न्यूज 18 लोकमतनं बातमी दाखवल्यानंतर अन्न आणि औषध प्रशासनाकडून दौंड इथल्या म्हशीच्या गोठ्यात छापा टाकत ऑक्सिटोसिन इंजेक्शनचा साठा जप्त करण्यात आलाय। म्हशीची दूध देण्याची क्षमता वाढवण्यासाठी या इंजेक्शनचा वापर केला जातो, मात्र प्रतिबंध केलेलं ऑक्सिटोसिन नावाचं इंजेक्शन मानवी आरोग्यास धोकादायक ठरेल। बुलढाण्यातल्या एका शिक्षकाचा भातुकली नृत्याचा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होतोय। बुलढाण्यात जिल्हास्तरीय क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यात लोणारचे नागसेन साबळे यांनी पारंपरिक भातुकली नृत्य सादर करत उपस्थितांची दाद मिळवली। छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवर चकमकीत शहीद झालेल्या 2 जवानांचे मृतदेह बिजापूर पोलीस मुख्यालयात आणण्यात आले। महाराष्ट्र सीमेपासून 15 किलोमीटर अंतरावरती असलेल्या इंद्रावती राष्ट्रीय अभयारण्यामध्ये चकमक झाली, यात 31 माओवादी ठार झालेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबाबत केलेल्या वक्तव्याबाबत राहुल सोलापूरकर यांनी जाहीर माफी मागितली। महापुरुषांचा अपमान करण्याचा उद्देश नव्हता असं त्यांनी स्पष्ट केलं। तर आंबेडकरी अनुयायांच्या भावना दुखावल्या असतील तर जाहीर माफी मागतो असं सोलापूरकर म्हणाले। पुण्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या खरात गटाकडून राहुल सोलापूरकरांविरोधात आंदोलन करण्यात आलं। सोलापूरकरांचा फोटो जाळून निषेध करण्यात आला। बुलढाण्यात केस गळतीच्या रुग्णांमध्ये झपाट्यानं वाढ होते। कणारखेडमध्ये 14 नवे रुग्ण आढळलेत, तर आतापर्यंत केस गळून टक्कल झालेल्यांची संख्या 229 वर पोहोचली आहे। आरोग्य यंत्रणा सुद्धा केस गळती रोखण्यात अपयशी ठरली आहे। मोबाईलच्या अतिवापरामुळे लहान मुलांच्या डोळ्यांवरती परिणाम होतोय। मोबाईल गेमिंग आणि युट्यूबवरचे शॉर्ट व्हिडिओ पाहण्यामध्ये मुलं तासनतास मग्न असतात, त्यामुळे 80% मुलांमध्ये डोळ्यांचे आजार उद्भवत आहेत। दृष्टीदोषाचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललंय, त्यामुळे पालकांनी मुलांना मोबाईलपासून दूर ठेवावं असं आवाहन तज्ज्ञांनी केलंय। पुण्यातील नदीकाठची वनराई आणि हिरवाई जतन करण्यासाठी पुणे रिवायवलच्या वतीनं पुण्यात पदयात्रा काढण्यात आली। यासाठी पुणेकरांनी चिपको आंदोलन केलं। या पदयात्रेत अभिनेते सयाजी शिंदे आणि सोनम वांगचुक सहभागी झाले होते। आमच्याकडे 11.25 लाख टन सोयाबीनची खरेदी झाली आहे। केंद्राकडे सोयाबीन खरेदीसाठी मुदत वाढवून देण्याची मागणी केली असून शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न सरकार करते। काही व्यापाऱ्यांनी सोयाबीन खरेदीत गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला, त्यांची सखोल चौकशी केली जाईल असा इशारा मंत्री जयकुमार गोरेंनी दिला। सोयाबीन खरेदीची केंद्र सरकारनं मुदत वाढवावी, लाखो शेतकऱ्यांचं सोयाबीन पडू नये। सोयाबीन खरेदी सुरू न केल्यास कृषी मंत्र्यांच्या दारामध्ये सोयाबीन ओतणार असा इशारा अजित नवलेंनी दिला। धाराशिवमध्ये सोयाबीन ठेवलेली वखार महामंडळाची गोदामं फुल झाली आहेत। गोदामं भरल्यामुळे आणखी आणलेलं सोयाबीन गोदामाबाहेर पडलंय, त्यामुळे नवं खरेदी केलेलं सोयाबीन ठेवायचं कुठे असा आता मोठा प्रश्न आहे।
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिरीष महाराजांच्या कुटुंबावरील कर्जाचं ओझं कमी केलंय. आमदार विजय शिवतारे यांनी महाराजांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेत 32 लाखांची रक्कम त्यांच्याकडे सुपूर्द केली. संत तुकाराम महाराजांचे वंशज शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्या केली होती. दरम्यान मंत्री नितेश राणेंनी मोरे कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेत त्यांना धीर दिला. जळगावच्या धरण गावातील बसस्थानक परिसरात किरकोळ वादातनं चौघांनी भर रस्त्यात हाणामारी केली. हाणामारीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. यावेळेला एक मोठी बातमी बघूयात. महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये सध्या उलथापालथ होताना दिसतेय. रत्नागिरीचा विचार करता ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी हे कमालीचे नाराज असून ते दुसऱ्या पक्षाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहेत. राजन साळवी यांनी मात्र याला दुजोरा दिलेला नाही. मात्र ते एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर पक्षप्रवेशासाठी आज अंतिम बैठक पार पडणार असून प्रवेशाची तारीख निश्चित केली जाईल असं सूत्रांकडून कळलंय. बुलढाण्याच्या उंदरी गावाजवळ एसटीचा भीषण अपघात झाला. यात एसटी उलटली आणि अपघातात कोणती जीवितहानी झाली नाही, परंतु 12 ते 15 प्रवासी गंभीर जखमी झालेत. जखमींना खामगावच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. महायुती सरकारनं 10 लाख 12वी आणि पदविकाधारक बेरोजगार तरुणांकरता लाडका भाऊ योजना जाहीर केली. या योजनेतील अनेक त्रुटींमुळे प्रत्यक्षात अवघ्या 11.69% म्हणजेच 1,16,950 बेरोजगार तरुणांनाच या योजनेचा लाभ घेता आलाय. भायखळ्यातील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहालयाला लागून असलेल्या 10 एकर जागेवरती पालिका एक्झॉटिक झू उभारणार आहे. जिराफ, झेब्रा, गोरिला अशा परदेशी पाहुण्यांचा संचार पर्यटकांना जवळून बघता येणार आहे. त्यामुळे उद्यान आणि प्राणी संग्रहालयाला लागूनच एक्झॉटिक झू उभारून पर्यटकांना आणखी एक आकर्षणाचं केंद्र उपलब्ध करून देण्याचा पालिकेचा विचार आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे मेहुणे विलास खेडकर याच्यासह 9 जणांवर पोलिसांनी तडीपारीची कारवाई केली आहे. यावर आता मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस, तुम्ही किती काहीही केलं तरी मी थांबणार नाही अशी प्रतिक्रिया दिली. कच्च्या मालाच्या माध्यमातून किंवा इतर धातूंमध्ये मिश्र स्वरूपात सोन्याची आयात शुल्काची बचत करण्याचा प्रकार आता थांबणार आहे. सोन्याप्रमाणे आता या वस्तूंवर सुद्धा समान शुल्क आकारलं जाणार आहे. त्यामुळे विविध प्रकारचे धातू आयात करून त्यावरती 1 ते 2% शुल्क भरत उर्वरित शुल्काची बचत करता येणार नाही. आदिवासी विकास विभागासाठी स्वतंत्र 9.35% अर्थसंकल्प असला तरी त्यातून 3,400 कोटी रुपये हे कर्मचाऱ्यांच्या वेतनावरती खर्च होतात. राज्य सरकारनं हा खर्च सर्वसाधारण अर्थसंकल्पातून करावा यासाठी पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिली. ठाण्याच्या खोपट इथे राज्य परिवहन सेवेच्या आगारात वाहक तसेच चालकांसाठी वातानुकूलित विश्रांतीगृह तसंच गरम पाण्याची अद्ययावत सेवा पुरवण्यात आली. राज्यभरातील एसटी आगारात हाच पॅटर्न राबवण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली. विमानतळाप्रमाणे प्रत्येक आगारात कॅशलेस रुग्णालय तसंच पंचतारांकित सुविधा देणार असल्याचं आश्वासन त्यांनी दिलं. महाराष्ट्र परिवहन विभागानं नुकतीच मुंबईमध्ये रॅपिडो बाईक टॅक्सी सेवेला परवानगी दिली. येत्या 2 महिन्यांमध्ये मुंबईत रॅपिडोसारखी बाईक सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. प्रवाशांना ओला आणि उबरच्या टॅक्सी सेवेप्रमाणेच रॅपिडोच्या बाईक राईडचा पर्याय उपलब्ध होणार आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या अचानक 5 लाखांनी कमी झाली. डिसेंबर 2024 मध्ये या योजनेअंतर्गत 2.46 कोटी महिलांना आर्थिक मदत दिली जात होती, परंतु आता ही संख्या 2.41 कोटींवरती गेली आहे. नाशिक प्रादेशिक भविष्य निर्वाह निधी कार्यालय 1,53,870 निवृत्ती वेतनधारकांना सेवा पुरवतं, जे निवृत्ती वेतनधारकांच्या संख्येच्या बाबतीत भारतातलं दुसरं सर्वात मोठं कार्यालय बनलंय. राज्यातील 2 लाख शेतकऱ्यांचे बँकेतले खाते क्रमांक आधार प्रणाली अजूनही संलग्न झालेली नाही. त्यामुळे सरकारी लाभांपासून या शेतकऱ्यांना वंचित राहावं लागतंय अशी माहिती सूत्रांनी दिली. माघी गणेशोत्सवातील सार्वजनिक मूर्तींचं विसर्जन समुद्रात करण्यास पालिका प्रशासनानं नकार दिला. या संदर्भात ज्यातील पीओपी मूर्तिकार आणि गणेशोत्सव मंडळाच्या प्रतिनिधींची एक बैठक लालबागमध्ये पार पडली. या बैठकीत मूर्ती विसर्जनाची सोय उपलब्ध करून देण्यासाठी 24 तासांची मुदत देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. मुंबई महानगरपालिकेनं गेल्या काही वर्षात मोठ्या रकमेचे प्रकल्प हाती घेतलेत. त्यापैकी काही प्रकल्पांना राज्य सरकारकडून निधीची प्रतीक्षा आहे. अतिरिक्त चटई क्षेत्रापोटी मिळणाऱ्या अधिमूल्यातील 75% भाग महापालिकेला द्यावा अशी मागणी महापालिकेने केली आहे.